विश्वाची माऊली ज्ञानोबराया देहांत प्रायश्चित्त दिलं गेलं प्रतिष्ठानच्या धर्मसभेमध्ये. पैठणवासी आताचं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात स्थित श्री क्षेत्र पैठण पूर्वीचं प्रतिष्ठान धर्मसभा सुनावते आहे. मुलांची मुंज व्हावी, त्यांना शुद्धीपत्रक मिळावं यासाठी तुम्हास देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा ठोठावण्यात येते. स्वीकाराल? स्वीकारली. थरथरत्या हातानं कृष्णाजी पंत अडवू पाहतात. थांबा भाचे बुवा, काय करता? काहीतरी शास्त्राधार नक्की सापडेल असेल. स्थितप्रज्ञ असणाऱ्या विठ्ठलपंतांनी एका क्षणाधार्थ निर्णय मंजूर केला. घराच्या दिशेनं कुटीच्या दिशेनं निघावं. जेव्हा कुटीच्या दिशेनं निघावं, मनामध्ये विचारांचं काहूर. पैठणापासून घरापर्यंत मनामध्ये विचारांचं काहूर. आपलीच माणसं होती ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय. आपलीच माणसं होती ज्यांनी आपल्याला समजून नाही घेतलं. आपलीच माणसं आहे ज्यांनी देहांत प्रायश्चित्त सुनावलंय. ही आपलीच माणसं असतात जी आपल्याशी दगा करतात. परकीत धक्का लागला तरी सॉरी बोलून मोकळे होतात. अवघ्या हिंदुस्थानाच्या पाठीवरती अनेक राजे महाराजे होऊन गेले ज्यांच्या एका हातात तलवार आहे आणि एका हातात ढाल आहे. पण या हिंदुस्थानाच्या पाठीवरती असे दोनच राजे आहेत ज्यांच्या हातात तलवार आहे पण ढाल पाठीवर आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. हातात तलवार आणि पाठीवरती ढाल आहे. हातात तलवार आणि पाठीवरती ढाल आहे कारण त्यांनाही माहिती आहे वार करणारा, छातीवर वार करणारा अजून जन्माला यायचा आहे. आपलेच आहेत जे पाठीवर वार करतात. आपलीच माणसं आपल्याला दगा देऊन मोकळे होतात. धर्मसभेनं निर्णय देऊन टाकला. पैठणापासून घरापर्यंत कुटियापर्यंत यावं. पायाखालचा पाचोळा कर 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 वाजतोय रात्रीच्या प्रहराला. पायाखालच्या वाजणाऱ्या त्या पाचोळ्याचा आवाज कानावरती पडावा आणि घरामधल्या त्या कुटियामध्ये असणाऱ्या रुक्मिणी आईसाहेबांनी ऐकावा आवाज. मालकालाच वाटतं. कुटियाचं दार उघडलं. समोर विठ्ठलपंत उभे. काय झालं? काय झालं प्रतिष्ठानला? मिळालं का शुद्धीपत्रक? देणार म्हटलेत का? हो, देणार आहेत. मुलांनाही जगता येईल आता आनंदानं समाधानानं? हो, जगता येईल. आपली ही लेकरं आता आनंदात असतील, सगळ्यांच्या सोबत सन्मानानं वागतील ना? हो, वागतील.